नमस्कार. संवेदना फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था असून समाजातील गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक कारणासाठी मदत करण्याचं काम संस्थेद्वारा केलं जातं. हे काम करताना आम्हाला असं जाणवलं की गरजवंतांची संख्या आणि आवश्यकता ही खूप मोठी आहे. त्यांच्या गरजेला पुरं पडणं खूप कठीण आहे. त्यामुळे अशी गरज निर्माणच होऊ नये आणि त्यासाठी काही जनजागृती करणारे उपक्रम करावेत या विचाराने आम्ही जागवू संवेदना या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. यामध्ये आजार होऊन मोठ्या प्रमाणात खर्च आणि शारीरिक मानसिक त्रास होणं टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याकरता वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील. तसंच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानं आणि मुलाखती सुद्धा आयोजित केल्या जाणार आहेत. डॉक्टर जगदीश हिरेमठ हे भारतातील सुप्रसिद्ध हृदयविकार शल्यविशारद म्हणजेच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. 30 वर्षांहून अधिक वर्षे ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी हजारो हृदयरुग्णांवर उपचार केले आहेत. हृदयविकार शल्य चिकित्सा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये अनेक उपचार पद्धतींचा शुभारंभ करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर नोंदली गेली आहे. त्यांच्या रुग्णांवर ते केवळ उपचार व शस्त्रक्रियाच करत नाहीत, तर त्यांना योग्य जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दलही शिकवतात. उत्तम खेळाडू व वक्ते असलेले डॉक्टर हिरेमठ आरोग्य जनजागृतीसाठी सदैव क्रियाशील असतात. रोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी त्यांच्याकडून काही माहिती घेऊया. नमस्कार डॉक्टर. सध्या अनेक व्यक्तींना हृदयविकाराची शस्त्रक्रिया, मधुमेहामुळे हातपाय गमावणे व अन्य गुंतागुंत, हाय ब्लड प्रेशरमुळे किडनी फेल्युअर होऊन कायम डायलिसिस करायला लागणं, असे नाना आजारांना व खर्चांना सामोरं जायला लागतं. हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? हे सर्व आजार होऊन जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाणं होतं किंवा वेगळ्या वेगळ्या तपासण्या करायला लागतात, याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये इव्हेंट्स असं म्हणतो. मोर स्पेसिफिकली कार्डिओवॅस्क्युलर इव्हेंट्स. म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचा काही आजार आहे किंवा बाकी हे सगळे जीवनशैलीचे आजार आहेत, ते जर बळावत केले आणि त्याच्यावर योग्य नियंत्रण आपण मिळवू शकलो नाही, तर कालांतराने या सर्व अवयवांवर त्याचे परिणाम होतात. मेंदू असो, डोळे, हार्ट, किडनी आणि या सर्वातनं होणारे जे ॲडमिशन्स असतात, खर्च असतात, हे सगळे त्रासदायक असतात. तर त्याला आपण व्हेरियस कार्डिओव्हॅस्क्युलर इव्हेंट्स असं म्हणूया. आणि हे जर आपल्याला टाळायचे असतील आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा असेल, तर या सर्व आजारांवरतीच चांगलं नियंत्रण हेच त्याच्या मागचं गम्य आहे. मग एखाद्याला समजा ब्लड प्रेशर आहे, आता ते काही आपल्याला कदाचित टाळता येत नाही सुरुवातीपासून, ते झालं तर ब्लड प्रेशर आपलं 135-85 यापेक्षा खाली राहत आहे की नाही, मग त्यासाठी आपण सपोर्टिव्ह गोष्टी करतो आहोत का, आहारावर नियंत्रण आहे का, वजन कमी आहे का, या सगळ्या गोष्टी पाळल्या. आणि ब्लड प्रेशर जर मग किती असो, अगदी काही दशकं जरी ब्लड प्रेशर असलं, पण ते जर नियंत्रणात असेल, तर मग पुढचे HMOD म्हणजे हायपरटेन्शन मेडिएटेड ऑर्गन डिस्फंक्शन हे होत नाही. डायबिटीसबद्दल पण तेच आहे. समजा शुगर चांगली नियंत्रणात राहिली, तर मग इन्फेक्शन रिलेटेड जे आजारात की बाबा पायाला इन्फेक्शन झालं, फूट झालं आणि मग पाय कापायला लागला, करंगळी कापायला लागली, या गोष्टी किंवा वारंवार इन्फेक्शन्स होणं, हे सगळं डायबिटीसच्या व्यक्तींना पण टाळता येतं. आणि समजा एखाद्याला आज एक हार्ट अटॅक आला असं मानू, तर त्याला परत हार्ट अटॅक न येण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, तर मग पुन्हा हार्ट वीक होत जाणं, त्याला काही मशीन्स लावणं, पेसमेकर लावणं किंवा हार्ट ट्रान्सप्लांटसारख्या गोष्टी करणं, या सगळ्या आपल्याला जर टाळता येतात जर आपण मुख्य आजारावरती चांगलं नियंत्रण मिळवणं. तर मग त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रायमरी प्रिव्हेन्शन, म्हणजे हे आजार होऊच नये म्हणून प्रयत्न करत राहणं. अगदी आपल्या घराघरामध्ये संस्कार हवेत की ज्यामुळे आपण आहार, व्यायाम वगैरे सगळं पाळत राहावं बरेच वर्ष, आणि त्यामुळे हे आजार निश्चित टाळता येतात. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे एक आजार झाल्यानंतर त्याचं स्वरूप आपल्या नियंत्रणात असावं, त्याच्यातनं पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून ह्या आजारावर नियंत्रण. मग ते शुगरवर असो, कोलेस्ट्रॉलवर असो, ब्लड प्रेशरवर असो किंवा हार्ट अटॅक वगैरे आला याच्या लोकांमध्ये
पुन्हा तपासण्या करून घेणं आणि त्याच्यावरती योग्य मेडिसिन्स घेणं, हे सगळं जर आपण करत राहिलो तर हे नक्कीच प्रिव्हेंटेबल किंवा प्रतिबंधक असे आजार म्हणतात. इनफॅक्ट सेकंड हार्ट अटॅक हा एक सर्वात जास्त प्रतिबंधक प्रिव्हेंटिव्ह असा आजार मानला जातो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो, आपल्यामध्ये त्याची जागरूकता आली, तर मग तुम्ही म्हणतात ते जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यात येणारे खर्च आहेत, फॅमिलीवरती येणारे दुष्परिणाम आहेत किंवा त्याच्यातून जाणारे एक प्रकारचं येणारं औदासीन्य आहे, या सगळ्या गोष्टीतून मार्ग आपल्याला काढता येतो जर हे आजार मुख्य म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन किंवा सेकंडरी प्रिव्हेन्शन करून आपण त्यातनं बाहेर पडलो तर. डॉक्टर, प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आहाराचा किती वाटा आहे ह्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? आहार किंवा डाएट हा तर सर्व आजारांचा मूळ उगम तिथे आहे असं मला नेहमीच वाटत आहे. आणि अर्थातच आयुर्वेदामध्ये त्याला भरपूर महत्त्व आहे, जेवढं महत्त्व कदाचित ॲलोपॅथीला नाही आहे, पण हळूहळू ते सुद्धा तिकडे आता ॲक्सेप्ट होत चाललं आहे. म्हणजे मुळातच आपल्या सगळ्यांचा आहार घराघरांमध्ये चांगला असणं हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. एक तो संस्काराचा भाग आहे असं मी तर म्हणेन, की घराघरामध्ये जसं आपण खाणं कसं असावं किंवा चमचा कसा धरावा, काटा कसा धरावा, सांडू नये वगैरे हे सगळं शिकवतो, तसंच काय खावं आणि कसं शरीराला ते जास्त हितावं आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपण एकमेकांना किंवा घरामध्ये सांगू शकतो. माझ्या मते प्रिन्सिपल आहे की शरीरासाठी खावं. आपलं जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे, पोळी भाजी, भाकरी, भात, आमटी, वरण, दही, ताक, कोशिंबीर, फळं, हे मेडिकली अतिशय उत्कृष्ट असं अन्न आहे. हे आपण जर सातत्याने आणि आनंदाने खात राहिलो तर मग आजार व्हायची शक्यताच तशी कमी होऊन जाते. आणि एखादी गोष्ट ही खाताना शरीरासाठी आहे का जिभेसाठी आहे एवढं आता आपल्याला पूर्ण माहिती झालेलं असतं, की तळलेलं, तवंग आलेलं, डीप फ्राय केलेलं, मिठाईचं, गोडाचं किंवा रेड मीठ, ऑर्गन मीठ, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, शुगर वाढते, वजन वाढतं, हे सगळं आपल्याला आता पूर्ण माहिती आहे. त्यामुळे एखादं अन्न समोर आल्यानंतर हे शरीरासाठी चांगलं आहे का जिभेसाठी चांगलं हे आपण सहज ठरवू शकतो. त्याचं अजून एक प्रिन्सिपल म्हणजे लो कार्ब, लो फॅट आणि गुड प्रोटीन डाएट असं आपण जर मानलं तर मग या प्रकारचं जेवण खाणं एकदम सोपं होऊन जातं. आहाराचं या सर्व आजारांमध्ये खूप मोठा शब्द वापरायचा तर अनन्य साधारण असं महत्त्व आहे. म्हणजे मी म्हटलं मग त्याप्रमाणे आपण या प्रकारचं अन्न खात राहिलो की बाबा नॉन व्हेजिटेरियनमध्ये खूप लोक विचारतात म्हणून मला हे सांगायचं वाटतं की अंड्याचा पांढरा भाग, चिकन, फिश हे जनरली प्रोटीन्स असतात प्युअर, त्याच्यामधलं फॅट हे वाईट फॅट नसतं, त्यामुळे त्या प्रकारचं अन्न चालू शकतं. पण जेव्हा असं पण या प्रकारचा आहार घेतो त्यावेळेला पोट भरून न देणं, रात्रीचं जेवण कटाक्षाने कमी ठेवणं किंवा असा एक नवीन प्रकारचा डाएट आहे की राईस प्लेटसारखं डाएट. म्हणजे काय की एकदाच वाढवून घ्यायचं आणि परत सेकंड हेल्पिंग हे कसलंच घ्यायचं नाही असं जर आपण शिकलो एकदा तरीसुद्धा आहारावरती छान नियंत्रण राहतं. मध्ये मध्ये आपण जी स्नॅक्स खातो त्यावरती पण नियंत्रण असायला हरकत नाही. आपण दिवसातून 3दा म्हणजे महिन्यातून 100 वेळा खातो. या 100 90 वेळेला आपण समजा शरीरासाठी खाल्लं आणि 10 वेळेला आपण एक चीट मील्स घेतली, बा थोडं इकडे तिकडे खाल्लं, काही समारंभ आहे, लग्न आहे, पार्टी आहे, याच्या वेळेला खाल्लं तर उत्तम तुमचा आहाराचा बॅलन्स हा सांभाळला जातो. पण कुठल्याही प्रकारचे हे जीवनशैलीतले आजार असो, मग तो डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, हार्टचा आजार असो, हे आजार व्हायच्या आधी आणि आजार व्हायच्या नंतर हे डाएट जवळजवळ सेम असतं. आपण सगळ्यांनीच आपल्याला मधुमेह आहे असं समजूनच खायला काहीच हरकत नसते. म्हणजे डायरेक्ट शुगर्स, गोडाचा पदार्थ, मिठाई, स्वीट्स हे कमी असणं किंवा रोजच्या रोज चहामध्ये साखर न घेणं, या गोष्टी आपण खरं तर पाळू शकतो. आणि उगाच त्याचा बाऊ करायचा नाही, म्हणजे उगीच फॅड म्हणून पाळायचं नाही, आनंदाने पाळायचं आणि मध्यम मार्ग पाळायचा. हे ज्यांना आजार नाही यांना अशा प्रकारचं आपण राहू शकतो.
ज्यांना अर्थातच आजार आहे त्यांनी जास्त स्ट्रिक्टली ते पाळावं. मग शुगर कंट्रोलसाठी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी जे जे आहे त्याप्रमाणे पाळत राहावं. पण आहार हा एक बॉटम लाईन आहे. त्याच्याकडे आपण जास्त म्हणजे खवय्या माणूस मग फार त्याच्यामध्ये समाधान मानण्यासारखं ती गोष्ट नाही आहे. उलट कंट्रोल डाएट खाणाऱ्या माणसाने अभिमानाने सांगायला पाहिजे की मी कंट्रोल डाएट घेतो. व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली याच्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या होतात हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याबद्दल कृती होताना दिसत नाही. यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? व्यायामाबद्दल खूप माहिती खरं तर दिली जाते नेहमी. या सर्व प्रतिबंधक उपायांमध्ये मुख्य म्हणजे ते पाळले गेले पाहिजेत. म्हणजे त्याचं आचरणात आणणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यासाठी ॲक्च्युली थोडी टीम असावी. म्हणजे मित्रमित्रांनी एकत्र येऊन करावं, फॅमिलीने एकत्र येऊन व्यायाम करावा किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यायामामध्ये आपण थोडंसं एंटरटेनमेंट, थोडं मनोरंजन ॲड केलं तर मग ते जास्त चांगलं पाळलं जातं. फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन जर का व्यायाम करत गेला तर मग माणूस कंटाळतो. तर ते तुम्हाला व्यायामसुद्धा जास्त आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. सर्वसाधारणपणे 150 मिनटं एरोबिक पद्धतीचा व्यायाम एका आठवड्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. याचा अर्थ चालणं किंवा भरभर चालणं, पळणं, डान्स करणं, कुठल्याही प्रकारची जिथे आपण जास्त हार्टची गती वाढवतो आणि ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतो त्याला आपण एरोबिक पद्धतीचा व्यायाम म्हणतो. हा अर्थातच हार्ट आणि रक्ताभिसरण याच्यासाठी उपयुक्त असा व्यायाम आहे आणि वजनही कंट्रोल करायला त्यांनी मदत होते. तर असा व्यायाम डान्सिंग, सायकलिंग, जॉगिंग, डान्सिंग यापैकी काही तुम्ही करू शकता. फॉर 30 मिनिटाचे 5 सेशन्स म्हणजे आठवड्यातनं 5 दिवस करायचं की म्हणजे 150 मिनटं होतात. अर्थात हे मिनिमम आहे. तुम्ही जास्त केलं तर त्याचा बोनस फायदा तुम्हाला होऊ शकतो. एका दिवसामध्ये साधारणपणे कमीत कमी 5,000 स्टेप्स या घेतल्या गेल्या पाहिजेत. मग प्रत्येकाकडे हल्ली बऱ्याच जणांकडे स्मार्ट वॉचेस असतात आणि त्या आपण 5,000 स्टेप्स जर करत गेलो तर आपोआप तुमचं बरोबर पद्धतीचे पाय वापरले गेले असा त्याचा अर्थ होतो. पायाचे स्नायू वापरणे हे एक प्रिन्सिपल त्याच्यामध्ये आहे. कारण पायामध्ये सगळ्यात मोठे मोठे मसल्स असतात. त्याचा जर आपण वापर केला तर एनर्जी जास्त खर्च होते. मग ते घरातल्या गृहिणी कशा कंटिन्युअसली काम करत असतात त्यामुळे मग त्यांना त्यांचा फिटनेस खरंच चांगला असतो बऱ्याच पुरुषांपेक्षा. तर पुरुषांनी एका जागी बसणं टाळावं किंवा सेडेंटरीनेस अवॉइड करावा. याचा अर्थ दर अर्ध्या तासांनी 10 ते 15 पावलं आपण चालायला शिकायला पाहिजे. ऑफिसमध्ये असो, घरी असो किंवा कुठेही असो, अर्धा तास झाला की 5-10 मिनटं 10-15 पावलं चालायचं, असं करत राहायचं. IT क्षेत्रामध्ये वगैरे लोक असतात आजकाल, त्यांनी स्टँडिंग वर्क स्टेशन घ्यायचं. म्हणजे तुम्ही उभं राहिलात तरी पायाचे मसल वापरले जातात. त्यामुळे दॅट ऑल्सो इज अ गुड काइंड ऑफ एक्सरसाइजेस. याच्या बरोबरीला तुम्हाला एस्पेशली 40शी नंतर थोडा तरी मसल्सचा व्यायाम करायला लागतो. कारण आपले मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम म्हणजे हाडं आणि स्नायू यांच्यासाठी आपण काहीतरी ताण असलेल्या गोष्टी करायला लागतात. मग त्या जोर मारणं हा सुद्धा एक प्रकारचा वजनात उचलण्यासारखाच व्यायाम आहे. मग तुमच्या स्वतःच्या शरीराचं स्नायू वापरून करायचं का ॲक्च्युली डंबल्स किंवा असे वेट्स करायचं हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असेल. पण थोडे त्या पद्धतीचे व्यायाम पण महत्त्वाचे आहे. योगासनाला आणि ध्यानधारणेला व्यायाम म्हणून त्याला मला कमी लेखायचं नाही आहे. त्याचं महत्त्व वेगळंच आहे. त्यामुळे बाकी सर्व सुधारणा होतात. पण मनासाठी तो एक उत्तम प्रकार आहे. पण तो मी व्यायाम प्रकारामध्ये मी त्याला धरत नाही. ऑफकोर्स त्यामुळे फ्लेक्सिबिलिटी वाढते, लवचिकता वाढते वगैरे आणि त्याचा नक्कीच होणारा फायदा हा वेगळ्या पद्धतीने हार्टवरती वगैरे होत असतो. मी व्यायामाकडे आपण असं पाहिलं, कुठल्याही आपण वयाचे असलो तरी 150 मिनिटाच्या जवळपास आपापल्या वयाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे असले एरोबिक केला आणि थोडं उठबैठक केले किंवा वजनं वगैरे उचलली तर तो व्यायाम पुरेसा होतो. आणि अर्थात चपळ राहणं म्हणजे दिवसभर अर्ध्या तासाने 1 तासाने 10-15 पावलं 10-15 असं करत राहिलो तर तो पण व्यायाम प्रकार एकदम व्यवस्थित होतो. सध्या तरुण वयातच हृदयविकार आणि त्यासाठीच्या शस्त्रक्रिया तसंच रुग्णाचं दगावणं अशा खूप घटना होताना दिसतात. हे कशामुळे होत असावं आणि ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? असं सुद्धा आपण जर
प्रगत राष्ट्रांशी जर तुलना केली तर त्यांच्याकडे हार्ट अटॅक येण्याचं जे कॉमन वय आहे ते साधारण 55 ते 65 असं आहे आणि आपल्याकडे ते 45 ते 55 असं आहे. म्हणजे 10 वर्ष आपल्याकडे जवळजवळ लवकर हार्ट अटॅकचे रुग्ण आपल्याला सापडतात. आणि अर्थात याच्यामध्ये बरीच वेगळी वेगळी कारणं आहेत आणि त्यातलं एक कारण असंही आहे की एपिडेमिओलॉजिकल म्हणजे खरं तर राष्ट्र जेव्हा प्रगत होत असतं त्यावेळेला हे प्रकार आपल्याला दिसतात की एक थोडंसं सुस्तावलेलं राष्ट्र आहे की फार धडपड नसते, पण अचानक त्याच्यामध्ये स्पीड येतो, औद्योगिकरण होतं, शहरीकरण होतं, पळापळ वाढते, मानसिक ताणतणाव वाढतात आणि मग हे हार्ट अटॅक किंवा ह्याशी रिलेटेड आजार जे आहेत लाईफस्टाईल हे जास्त प्रमाणात दिसायला लागतात. आणि ही सगळी प्रगत राष्ट्र यातनं गेलेली आहेत आणि त्यामध्ये आता त्यांच्याकडे जे थोडंसं कमी प्रमाण दिसतंय कारण हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत त्यांच्यामध्ये 15-20 वर्षापूर्वी सुरू झाले आणि मग हळूहळू जास्त लोकांमध्ये जागरूकता आली आणि या गोष्टी त्यांच्यामध्ये होत गेल्या. आपल्याकडे कॉमनेस्ट वय मी म्हटलं असं की तरुण आहे जास्त आणि तरुणांमध्ये आपण जर अगदी तरुण पाहिलं की 30 आणि 40 या वयामधले हार्ट अटॅक तर त्याच्यामध्ये 2 शक्यतो प्रकार सापडतात. एक म्हणजे कोलेस्ट्रॉलचा थर हार्टमध्ये नाही आहे पण रक्ताची गाठ तयार झालेली आहे. म्हणजे हा एक थोडासा वेगळा आजार जो कदाचित परदेशामध्ये वर्णनच त्याचं नाही आहे असं आम्ही खूप बघतो. जेव्हा एकदम तरुण हार्ट अटॅकचा पेशंट येतो त्यावेळेस युजली त्याच्यामध्ये अशा रक्ताच्या गाठीच्या गाठी असतात पण कोलेस्ट्रॉलचं वगैरेचा थर सापडत नाही आणि आपल्या हार्टच्या रक्तवाहिनी करोनरी आर्टरी फक्त एक 3 मिलीमीटर वगैरे एवढ्या डायमीटरची असते, त्यामुळे एखादा तिकडचा क्लॉट हे आर्टरीला पूर्णपणे बंद पडू शकतो. मग तो क्लॉट जो तयार होतो त्याला आम्ही थ्रॉम्बोजेनिसिटी असं म्हणतो. म्हणजे थ्रॉम्बस म्हणजे रक्तगाठ आणि ती तयार होण्याची प्रवृत्ती याला थ्रॉम्बोजेनिसिटी म्हणतो. मग थ्रॉम्बोजेनिसिटी आपल्यामध्ये वाढण्याचं जी कारण आहे त्याच्यामध्ये तंबाखू कुठल्याही प्रकारचं म्हणजे युजली कसं होतं तंबाखू सिगरेटचं व्यसन आहे 13 ते 18 वयामध्ये लागतं आणि ही व्यक्ती 30 वर्षाची होईपर्यंत 10-12 वर्ष तंबाखूचं सेवन होऊन गेलेलं असतं, त्यामुळे तो एक मुख्य कारण असतं. आणि दुसरा एक प्रकार आपल्याला सापडतो म्हणजे व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी. खूप जणांमध्ये B12 डेफिशियन्सी होते आणि होमोसिस्टीनचं प्रमाण वाढतं आणि हे क्लॉट्स तयार होतात. आणि B12 हे शक्यतो शाकाहारी लोकांमध्येच कमी पडतं कारण ते प्राणीजन्य पदार्थांमध्ये असतं म्हणून. आणि मग एखादी व्यक्ती अशी असते की 15 वर्षापर्यंत आई कसं तरी त्याला दूध पाजत असे, नंतर ती म्हणते आई आता मला दूध बीत काय आवडत नाही, दूध घेत नाही, मांसाहार करत नाही. अशा याच्यामध्ये पुढचे 10-15 वर्षामध्ये प्राणीजन्य पदार्थ शरीरामध्ये जातच नाही आणि मग B12 कमी पडून रक्ताची गाठ तयार होणं हे आपण खूप वेळा बघतो. आणि ह्या 2 कारणामुळे खूप व्हेरी यंग मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण या लोकांमध्ये दिसतं. पण बाय अँड लार्ज आपण जो दुसरा आजार म्हणतोय की हार्ट अटॅक जो ट्रॅडिशनल आहे तो तरुणांमध्ये आपल्याला 40 ते 50 वयामध्ये आपल्याला आढळतो. याचं कारण म्हणजे डायबिटीससुद्धा आपल्याकडे लवकर सुरू होतो, ब्लड प्रेशर पण आपल्याकडे लवकर सुरू होतं आणि व्यायामाचा अभाव तर आपल्याकडे खूप जणांमध्ये असतो आणि सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोट वाढलेलं असणं. म्हणजे आपल्याकडे अगदी बारीक कृष्य व्यक्ती असेल तरी त्याला तुला थोडंसं पोट असतं, तसंही पोट वाढलेलं असणं सेंट्रल ओबेसिटीमुळे ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये डायबेटीस होणं, ब्लड प्रेशर होणं, ट्रायग्लिसराईड वाढणं आणि हार्ट अटॅक येणं या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळे ह्या प्रकारची आपली जडणघडणच तशी आहे. त्यामध्ये आपला देश हा आता प्रगतीकडे जातो आहे. औद्योगिकरण, शहरीकरण, धकाधकीचं जीवन ह्या सगळ्यातनं जाऊन ताणतणाव वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाढलेले आहेत आणि व्यसनांचं प्रमाण स्पेशली तंबाखूचं वाढलेलं आहे. या सगळ्यांचं एक कॉंग्लोमरेशन म्हणजे आपण जो बघतोय की तरुणांमध्ये खूप झालेले हार्ट अटॅक्स वगैरे आपल्याला दिसतात. त्यामुळे हे पुन्हा एक जागरूकतेचंच लक्षण आहे आणि या प्रकारचं अजून लोकांपर्यंत पोचणं की बाबा 15-20 वयापासूनच ही मनामध्ये मानसिकता आली पाहिजे की आपल्याला असं काही काही अजून आपण नीट पाळल्यानंतर 15-20 वर्षातच हा आजार होऊ शकतो, तर मग आपण कसं राहायला पाहिजे ह्या प्रकारची जागरूकता आली तर मग आपण त्याच्यावरती जास्त चांगल्या प्रकारे प्रतिबंध करू शकतो. अटॅक आला तर ट्रीटमेंट देणं वगैरे सगळं आहेच, पण
होऊ नये म्हणूनच खरं धडपड करणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, नियमित वैद्यकीय तपासण्यांचं किती महत्व आहे आणि कोणत्या तपासण्या करणं उपयोगी ठरतं हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. रेग्युलर तपासण्या, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काही परत वेगळं कोणी सांगायची जरूर नाही. पण ते कसं करावं, काय करावं आणि कसल्या प्रकारे चेकअप हे महत्त्वाचे असतात हे आपण थोडक्यामध्ये बघूयात. खरं तर पहिला जो म्हणजे हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर वगैरे या दृष्टीने होणारा जो चेकअप आहे, तो साधारण 15 ते 20 वयामध्ये व्हायला पाहिजे. कारण तेव्हापासूनच खरं या गोष्टी सुरू होतात. म्हणजे पहिल्या 15 ते 20 वयामध्ये आपण काय करावं, तर एक बेसलाईन एक ECG करावा. कारण की काही काही गोष्टी जन्मापासून ECGमध्ये असतात. त्याचं आपल्याला डॉक्युमेंटेशन त्या वयामध्ये होणं जरुरी असतं सुरुवातीलाच. त्यानंतर ब्लड प्रेशर निश्चित या वयामध्ये मोजलं जावं. 2D एकोकार्डिओग्राफीसारखी टेस्ट ही प्रत्येकाची होणं जरूर असते. कारण काही काही गोष्टी अगेन जन्मतःच असतात. कोणा छोटं होल असतं, कोणाची वाल थोडी वेगळी असते. तर हे लहानपणीच कळलेलं बरं असतं, न की त्याचे कॉम्प्लिकेशन नंतर झालेले. त्यामुळे बेसिक हृदयाच्या तपासणीमध्ये ECG, एको, ब्लड प्रेशर एवढं तर नक्की झालं पाहिजे. याशिवाय ब्लड टेस्टमध्ये शुगर अर्थात तपासली गेली पाहिजे आणि कोलेस्ट्रॉलचं सुद्धा एक एस्टिमेशन हे 15 ते 20 वयामध्ये झालं पाहिजे. एक FH नावाचा आजार आहे, फॅमिलियल हायपरलिपिडेमिया. ह्याच्यामध्ये लहान मुलांमध्येच कोलेस्ट्रॉल तुफान असतं आणि त्यांना अक्षरशः 30मध्येच हार्ट अटॅक, पॅरालिसिस वगैरे होतं. तर हा जो वर्ग जरी छोटा असला तरी तो डायग्नोसिस त्याचं लवकर करता येतं बाय डुईंग अ सिम्पल रेग्युलरिटी एक इनिशियल टेस्ट ऑफ कोलेस्ट्रॉल. तर ह्या हार्टच्या दृष्टीने बेसिक तपासण्या समजा 15 ते 20 वयामध्ये झाल्या आणि त्या सगळ्या ओके आहेत. मध्ये B12 पण करावं असं लोक म्हणतात, काय काय व्हिटॅमिन D पण करावं. पण हे सगळं नॉर्मल आल्यानंतर पुढची जी तपासणी आहे ती मात्र 30व्या वर्षी होऊ शकते. सगळं नॉर्मल आहे असं मानलं तर 30व्या वर्षी मग परत एकदा आपण शुगर्स आणि कोलेस्ट्रॉल याचं प्रमाण बघू शकतो. आणि 5-5 वर्षांतर म्हणजे 40पर्यंत असं जायला हरकत नाही. 40 वर्ष वयानंतर दर 3 वर्षांनी आपण शुगर, कोलेस्ट्रॉल, बाकी थोडी किडनीची टेस्ट, म्हणजे ब्लड प्रोफाईल म्हणतो, हे सगळं करत राहायला हरकत नाही. त्यामध्ये साध्या गोष्टी हिमोग्लोबिन वगैरे हे आपण येतात. आणि जशी जशी एखाद्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येईल ते डॉक्टर त्याप्रमाणे करेक्ट राहतील. पण समजा सगळं नॉर्मल असेल तर दर 3-3 वर्षांनी ही टेस्ट पुढे केली जावी. दर वर्षी पूर्ण एक्झिक्युटिव्ह चेकअप ही आयडिया काय फार छान आहे असं मला वाटत नाही. आणि मग पुढच्या ज्या टेक्निकल टेस्ट आहेत जास्त, की बाबा स्ट्रेस टेस्ट कशी व्हावी, CT एन्जिओग्राफी कधी व्हावी, या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुर्तास आपण डॉक्टरांवर सोडून द्यावा. कधी कधी त्याबद्दल सायन्समध्ये पण संदिग्धता असते. त्यामुळे डॉक्टरांना तो निर्णय घेऊ द्यावा आणि डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणे आपण करत राहू. पण प्रतिबंधक म्हणून जे आपल्याला गोष्टी हव्यात, की बाबा नियमित चेकअप केल्या तर काय काय टाळता येईल, तर ह्यामध्ये नक्की अशा गोष्टी आपण टाळू शकतो. आणि अर्थातच वजन, ब्लड प्रेशर या गोष्टी फिजिकल एक्झामिनेशनमध्ये येतात, त्याप्रमाणे करत राहा. समजा आपण एक 15-20ला एक बेसिक चेकअप, नंतर 30ला दुसरा चेकअप आणि 5-5 वर्षांनी, 3-3 वर्षांनी असं जर करत राहिलो तर मग नक्की आजार लवकर त्याचं निदान होऊ शकतं. जर काही त्याच्यामध्ये आढळला दोष तर त्याच्यावरती परिणामकारक उपाय, प्रतिबंधक हे करता येतात. आणि ज्यांना अर्थातच काही अटॅक वगैरे आलेला आहे किंवा काही त्रास झालेला आहे किंवा डायबेटीस आहे, त्यांचं मात्र शेड्यूल हे थोडं वेगळं असतं. त्यांचे जास्त चेकअप 6 महिन्यांनी, वर्षभरानी हे ते डॉक्टर ठरवतात. त्यामुळे त्याप्रमाणे आपण करू शकतो. पिरियॉडिक चेकअपचं महत्त्व फार जास्त आहे. याचं कारण असं की मी म्हटलं की प्रायमरी आणि सेकंडरी हे प्रिव्हेन्शनचे मेथड असतात, की ज्यांना आजार नाही त्यांना होऊ न देणं, म्हणून त्याचं महत्त्व असतं. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे ज्यांना ऑलरेडी काहीतरी झालेलं आहे त्यांना पुढचे काही होऊ नये, त्यांना कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, त्यांचा आजार बळावू नये, आपण जी औषधं देतो ती बरोबर चालली आहेत की नाही, त्याचा त्या परिणाम त्या व्यक्तीवरती नीट होतो आहे की नाही, हे सगळं होण्यासाठी आमची काही टार्गेट्स मनामध्ये असतात. म्हणजे वजन हे 23 BMIच्या आसपास असतं. मी आपलं वजन जेवढं इंचामध्ये आहे त्याच्या आसपास साधारण किलोग्रॅममध्ये वजन प्रत्येक व्यक्तीचं असावं लागतं. ब्लड प्रेशर हे कायम 135-85च्या खाली आहे की नाही
हे बघण्यासाठी रेग्युलर चेकअप्स लागतात आणि त्यासाठी आता हल्ली होम मॉनिटरिंग, होम ब्लड प्रेशरसुद्धा घरी ब्लड प्रेशर मशीन आणून महिना 15 दिवसातून चेकअप करत राहणं एकदमच सजेस्ट करण्यासारखी अशी ही सूचना आहे. आणि मग एखाद्याची शुगर बघणं किंवा डायबिटीजसाठी कोलेस्ट्रॉल जास्त असलं त्यासाठी करणं, ते किती असावं किंवा B12 किती असावं, व्हिटॅमिन डी किती असावं, किडनीच्या काही टेस्ट काय, ह्या सगळ्याचे टार्गेट्स डॉक्टरांकडे असतात आणि त्या नॉर्मल रेंजमध्ये आपण राहत गेलो तर मग अर्थातच प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन हे दोन्ही व्यवस्थित होतं. माझे मित्र महेश खरे यांच्याद्वारे मला संवेदना फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली आणि ते ज्या पद्धतीचं कार्य फाउंडेशन करू पाहत आहे त्याला माझा काही थोडासा हातभार लागावा अशी मला मनोमन इच्छा झाली. कारण अशा प्रकारच्या सेवाभावी संस्था असतातच, पण त्यांच्यातर्फे चिकाटीने काम करत राहणं, लोकांपर्यंत पोचणं, समाज उपयोगी असे संदेश लोकांपर्यंत जावं आणि अर्थात प्रत्यक्ष मदत मिळणं, या सर्व गोष्टींमध्ये हे काम करत असल्यामुळे तर या फाउंडेशनला माझ्या शुभेच्छा. पुढे पण माझ्या प्रकारचं काही काम असेल तर करण्यासाठी मी जरूर उत्सुक असेन आणि वेळोवेळी या फाउंडेशनच्या प्रगतीचा मला त्याच्याबद्दल उत्सुकता असेल, ही काम कसं चाललं आहे वगैरे. नमस्कार.